कढी बनवताना काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात, ते म्हणजे कढी फाटेल की काय, पाहिजे तसा कलर येईल की नाही, या सगळ्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. चला तर मग वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या रेसिपीकडे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय. ठीक आहे, तर त्यामध्ये आता 1/4 कप म्हणजे पाव कप इतकं बेसन टाकते. आणि जे बेसन आहे ना ते मी दाबून दाबून भरले. ठीक आहे, तर त्यासाठी मी अर्धा कप इतकं दही घेते. हे जे दही आहे ना ते मी दही घरचंच घेतलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्ही विकतचं दही वापरत असाल आणि ते मग ते फ्रीज मधून काढून 2-3 तास रूम टेम्परेचरला ठेवून द्या, ते आंबट होऊन जाईल. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी घालते. आता ज्या मेजरिंग कपने मी दही घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे, त्याच मेजरिंग कपने अगदी तुम्ही पाणीही घेता. तुम्ही तुमच्या घरातली कोणतीही वाटी याच्यासाठी वापरू शकता. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये ना आपल्याला दुसरं असं काहीच वापरायचं नाही. म्हणजे दह्यामध्ये आपण बेसन आणि दही याचं आपण मिश्रण करून घेतोय मिक्सरला. ठीक आहे, तर हळद आणि मीठ हे आपल्याला नंतर वापरायचं आहे. ठीक आहे, ते तुम्हाला कधी वापरायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. आपण असंच मिक्सरला वाटण करून घेऊया. ठीक आहे, तर आता याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही कशी आहे. ठीक आहे, अगदी असं बारीक आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे. आणि याचा एक फायदा असा होतो की दह्यात ना त्याच्या गुठळ्या राहत नाहीत, त्यामुळे कढी फाटण्याची शक्यता खूप कमी असते. ठीक आहे, तर यामध्ये ना मी अगोदर अर्धा कप पाणी घालून घेतलेलं. तर आता इथे आपल्या ह्या स्टेजला ना अर्धा कप परत पाणी घालायचं आहे आणि त्याच कपने परत अर्धा कप इतकं आपण पाणी घालून घेऊयात. म्हणजे टोटल मी इथे 1 कप इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला वाटलंच की आपल्या मिश्रणामध्ये अजून पाण्याची गरज आहे, ठीक आहे, अजून पाणी घालावं लागतंय, तर तुम्ही इथे अजून पाणी ऍड करू शकता. नाहीतर इथे नंतर पाणी ऍड केलं तरी चालेल. आता आपण वाटणीसाठी आपल्याला फोडणीसाठी साहित्य काय लागणार ते बघूयात. मी ते 1/2 टीस्पून मोहरी घेतली, 1/2 टीस्पून जिरे, 1/2 टीस्पून मेथी दाणे पण घेतले. फ्लेवरसाठी खूप छान असतात, नक्की वापरा तुम्ही पण. आणि इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतले, त्या अशा ना मधून कट करून घेतले, बारीक कट करून घेतले. तुम्ही बघू शकता की कशा स्लाइस करायच्या त्याच्या. ठीक आहे, इथे 1 इंच मी अद्रकचा तुकडा घेतलाय आणि तो बारीक खिसणीने असा बारीक खिसून घेतलाय. ठीक आहे, चवीप्रमाणे मीठ घ्यायचंय. 1/4 टीस्पून इतकी हळद घेतली ना, आवडीनुसार तुमच्या कोथिंबीर घ्या. ठीक आहे, तर आता दुसरी गोष्ट, कढी करताना कधी पण ना अशी कढई वापरा जेणेकरून तुम्हाला ना व्यवस्थित असं ढवळता येईल. ठीक आहे, तर आपली कढई आता गरम झालेली आहे. तर त्याच्यात आपण आता 2 टेबलस्पून इथं तेल घालून घेऊयात. ठीक आहे, तर तेल आपलं इथे आता गरम झालं की सगळ्यात पहिल्यांदा जसं की आपण घालतो मोहरी. ठीक आहे, मोहरी घालून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये. मोहरी आपली चांगली तडतडली की त्याच्यात जिरे लगोलग घालून घेऊयात. जिरे झाले की लगेच आपण मेथी दाणे पण घालूया, त्याचा फ्लेवर खूप छान येतो बरं का, नक्की वापरा तुम्ही. इथे अद्रक पण मी घातलंय आणि मिरची. आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. मिरच्या टाकल्यानंतर ना शक्यतो थोडी काळजी घ्या, कारण ना हे मिरच्या अशा तोंडावर उडण्याची शक्यता खूप असते. ठीक आहे, तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता या स्टेजला ना आपल्याला गॅस अगदी कमी करायचा आहे. ठीक आहे, जर तुम्ही बंद करू शकता बंद करा, कमी करा आणि जे मिश्रण आपण घेतलेलं ते त्याच्यामध्ये घालून घ्या. ठीक आहे, आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये घालून घेतलं ना की आपल्याला त्याच्यामध्ये ना 1 कप मी इतकं पाणी आता त्याच्यामध्ये परत ऍड केलंय. ठीक आहे, आणि परत त्याच्यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी परत घालून घेते. ठीक आहे, तर टोटल मी इथे आता 1.5 कप पाणी घालून घेतलेलं आहे. जर तुम्हाला ह्या स्टेजला वाटलंच की आपल्याला पाणी अजून लागतंय तर मी परत इथे पाणी ऍड करू शकता. ठीक आहे, तर सोबतच मी इथे त्याची बाजूची जी साई होती ना ती पण मी ढवळत घेते. तुम्ही पण त्यासोबतच बाजूची साई अशी ना मिक्स करत जा, जेणेकरून आपली कढी ना अशी घट्ट होत जाते. जसं तुम्ही कढीला व्यवस्थित असं ढवळत जाईल ना की आपली कढी अगदी कडवकट अशी घट्ट होत जाईल बरं का. ठीक आहे, तर आता तुम्ही बघू शकता की कढीचं टेक्स्चर आपलं किती छान आलेलं आहे. ठीक आहे, आता ह्या स्टेजला मला असं वाटते की अजून ह्याच्यामध्ये पाणी आवश्यकता आहे, तर मी ह्याच्यामध्ये परत अर्धा कप इतकं पाणी घालून घेते. ठीक आहे, जर तुम्हाला वाटलंच की अजून पाणी लागतंय तर मी जसं पहिल्यांदा अगोदर तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कढी किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही इथे पाणीची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता. घट्ट किंवा पातळ ती तुमच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे, तर कढीला ना आपण असं एकाच डायरेक्शनने ढवळत राहा, जेणेकरून तुमची कढी ना अजिबात फुटणार नाहीये. आणि आता कढी बघू शकता की आपल्या कढीला ना अशी उकळी यायला लागलेली आहे. ठीक आहे, आणि कढीला अशी खळून उकळी येईपर्यंत ना आपल्याला तसंच सतत असं ढवळत राहायचं. ठीक आहे, परफेक्ट उकळी आली की त्याच्यामध्ये आपण लगोलग हळद पण घालून घेऊयात. ठीक आहे, हळद घातली की व्यवस्थित कढीला ना असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे काय करायचं, सुरुवातीला काही जण हळद घालतात, म्हणजे कढी ज्यावेळेस फोडणीसोबत वापरतो ना त्याच वेळेस हळद घालतात, तर तुम्ही तसं करू नका. या स्टेजला जर तुम्ही कढीमध्ये ना
जर हळद घातली ना तर कढीला म्हणजे हळद सुद्धा कमी लागते आणि कढीला जसा एकदम कलर पाहिजे ना तो कलर सुद्धा खूप छान येतो बरं का. त्यामुळे तुम्ही ह्या स्टेजला नक्की हळद मिक्स करा. आणि आता परत चवीप्रमाणे मीठ सगळ्यात शेवटी घालायचं, ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवा. कढी करताना मीठ अगोदर कधीच घालायचं नाही, नाहीतर कढी तुमची 100% फाटणारच. ठीक आहे, तर आता मीठ घालायचं आणि 1-1.5 मिनिटं कढीला आता इथे उकळी आणून घ्यायची आपल्याला. कढी जास्त वेळ आपल्याला इथे उकळायची नाहीये. कढी उकळली की ह्या स्टेजला आपण करूयात गॅस बंद. ठीक आहे, गॅस बंद करायचा. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला ह्याच्यावरती एक द्यायचा आहे तडका. तर तो तडका देण्यासाठी मी तडका पॅन ह्याच्यावरती गरम करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेते. ठीक आहे, तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अगदी थोडे इतकं जिरं घालायचं, कारण आपण फोडणीसाठी अगोदर जिरे वापरलेत. ठीक आहे, जिरं घातलं की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता पण लगोलग घालून घेऊयात. आणि मी इथे 1 सुकी मिरची वापरली. ठीक आहे, तर सुकी मिरची माझ्याकडे बेडकी मिरची होती म्हणून मी तिला मधून अशी कट करून घातली. तिला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. ठीक आहे, मिक्स करून झालं की तुम्ही ह्या स्टेजला ना आता गॅस बंद करा. ठीक आहे, गॅस बंद करून मग 1 टीस्पून इतकी मी काश्मीरी मिरची पावडर टाकली. ठीक आहे, काश्मीरी मिरची पावडरनं कलर खूप छान येतो बरं का, नक्की तीच वापरा तुम्ही पण. तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि आता हे जे आपलं मिश्रण आहे ना ते मिश्रण आपल्या आपण कढीवर घालून घेऊयात. ठीक आहे, कढीवर व्यवस्थितपणे मिश्रण घालून घेऊयात. ठीक आहे, आणि आता त्याच्यावरती ना मी आवडीनुसार कोथिंबीर घालते. तर मी कोथिंबीर इथे भरपूर टाकली, कारण माझ्या घरात सगळ्यांनाच आवडते बरं का. तुम्ही पण तेवढीच वापरू शकता. आणि आता बघू शकता आपली परफेक्ट अशी कढी तयार झालेली आहे. ठीक आहे, आणि आता ही कढी कुणाला आवडणार नाही बरं का. आता ही कढी जी मी बनवली ना ती 4 लोकांना पुरेल इतकी अगदी आहे. ठीक आहे, जर कढी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या बरं का. तुमच्या लाईकमुळे माझे प्रयत्न असेच पुढे चालू राहतील.